नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी कुमार भारती प्रथम भाषा इयत्ता 10वी यातील उपयोजनातील वैचारिक निबंध अभ्यासणार आहोत। कृती पत्रिकेतील प्रश्न 5 मध्ये पुढील 3 लेखन प्रकारांपैकी 2 कृती दिल्या जातील। 1 प्रसंग लेखन, 2 आत्मकथन, 3 वैचारिक लेखन। दिलेल्या 2 कृतींपैकी 1 कृती सोडवणे अपेक्षित आहे। यात आपण वैचारिक लेखन प्रकार पाहणार आहोत। साधारणपणे चित्राकृतीच्या स्वरूपात विषय दिला जातो। चित्रातले लहान लहान चित्रघटक म्हणजे एक प्रकारे लेखनासाठी दिलेले मुद्दे होत। लेखनात हे मुद्दे कोणत्या क्रमाने यावेत, कोणत्या मुद्द्यांना किती महत्त्व द्यावे हे चित्रावरून सहज कळणार नाही। त्यामुळे मुक्तपणे लेखन करण्याची संधी मिळते। स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडावेत। शब्दमर्यादा 100 ते 120 शब्द। विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक निबंध प्रकारात विचारांना प्राधान्य असते। विचाराला 2 बाजू असू शकतात, योग्य अयोग्य। दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा व्हावी। मुद्द्यांची मांडणी सुसंगत व तार्किक विचारांनुसार असावी। मुद्द्यांचे समर्थन करण्यास नामवंत विचारवंतांचे विचार, म्हणी, सुवचने यांचा आधार घ्यावा। विद्यार्थी मित्रांनो, उत्तम वैचारिक लेखन करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। तर्कशुद्ध मांडणी वैचारिक निबंधात आवश्यक असते। विषय नीट समजून घेऊन मनात असलेल्या मुद्द्यांची क्रमवार मांडणी आवश्यक असते। विषयाची मांडणी करताना सकारात्मक, नकारात्मक बाजू, अनुषंगिक, साधक बाधक विचार होणे आवश्यक आहे। यासाठी चौफेर वाचन, अचूक निरीक्षण, परिस्थितीचे आकलन, विचार प्रभावीपणे मांडण्याची हातोटी हे उत्तम वैचारिक निबंधाचे निकष असतात। विद्यार्थी मित्रांनो, कुठली घटना किंवा विचार, ज्वलंत समस्या वर्तमानपत्रे, मासिके इत्यादीतून जाणून घ्यावी। वैचारिक निबंधात रुक्षता, कोरडेपणा, आम्हा काय त्याचे अशी तटस्थ वृत्ती नसावी। विचारातही सौंदर्य असते, ते खुलवता यायला हवे। त्यासाठी अभ्यास हवा, चिंतन हवे, अर्थवाही शब्दयोजना, विचारातील लय साधता यायला हवी। वैचारिक निबंधाला मिळालेला भावनिकतेचा स्पर्श, त्यामुळे निबंध एका वेगळ्याच उंचीवर जाऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, निबंधासाठी काही आवश्यक गोष्टी आणि क्षमता पाहू। 1. आपली भाषा प्रभावी असावी। चिकित्सक विचार, बहुश्रुतता, वाचन, निरीक्षण, कल्पना, भावना, चिंतन आणि शब्दसंपत्ती। म्हणून म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती हा लेखन कौशल्याच्या विकासाचा गाभा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील एक नमुना कृती आहे। मी माझ्या देशाचा नागरिक।
या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. कोणते मुद्दे दिले आहेत? जबाबदार नागरिक, पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा संदर्भ, हक्क व कर्तव्य यांची जाणीव, देश माझा मी देशाचा ही भावना, देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान, स्ववर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आता हा निबंध प्रकार कसा लिहावा हे आपण पाहून घेऊया. मी माझ्या देशाचा नागरिक. पहिला मुद्दा काय? जबाबदार नागरिक. जबाबदार नागरिक या नात्याने त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत. माणसाने नियम बनवले आपल्या सोयीसाठी, मग आपण ते पाळायला नको? कायदा मोडणारा गुन्हेगार ठरतो. आपले स्वातंत्र्य सांभाळायचे आहे, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा न आणता आपल्या वागण्याने इतरांना त्रास होता कामा नये. जबाबदार नागरिक रस्त्याने वाहन चालवताना सिग्नल पाहून किंवा एकेरी रस्ता अशी खूण दाखवणारी पाटी पाहूनही नियम तोडण्याचा प्रयत्न करत नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकत नाही, कुठेही थुंकत नाही, घरातील कचरा रस्त्यावर टाकत नाही. कारण जबाबदार नागरिकाचा स्वतःच्या मनावर ताबा असतो. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत हे तो जाणून वागतो. आपले हक्क आणि कर्तव्य याची त्यात जाण असते. दुसरा मुद्दा आहे पहा, पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा. याच्यावर काय लिहिता येईल? आम्ही जबाबदार नागरिक व्हायचे म्हणजे काय करायचे हे समजून घेण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा आपण प्रामाणिकपणे पाळली तर उत्तम नागरिक होऊ शकतो. काय सांगते प्रतिज्ञा? आपण सगळ्यांशी सौजन्याने वागले पाहिजे, वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे, देश बांधवांच्या कल्याणासाठी झटले पाहिजे. काय सुचते ही प्रतिज्ञा? आपण सौजन्याने वागावे, ते केवळ दुसऱ्यांना बरे म्हणून नको. या सौजन्यातून आपण दुसऱ्यांच्या भावभावनांचा, त्यांच्या इच्छा आकांक्षांचा आपण मान राखतो. इथल्या भौगोलिक विविधतेवर म्हणजे ती विविधता मान्य करणे आणि जीवन जगण्याचे मार्ग शोधणे होय. पुढील मुद्दा असेल समजा हक्क व कर्तव्य यांची जाणीव. आपल्या घटनेने आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले आहे. हे आपण मनापासून उपभोगावे, पण दुसऱ्यांनाही तसेच स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवावे. स्वतःचे हक्क जगता जगता इतरांच्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये. यासाठी आपण काय केले पाहिजे? पुढील मुद्दा येईल पहा, देश माझा मी देशाचा ही भावना. आपण सर्व प्रकारची समानता पाळली पाहिजे. जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश यांवरून भेदभाव करता कामा नये. त्यांना समान संधी मिळाली पाहिजे. यासाठी आपण झटले पाहिजे. आपले सामाजिक वास्तव आपण नीट समजून घेतले पाहिजे. देश माझा मी देशाचा ही भावना दृढ व्हायला हवी. पुढील मुद्दा येईल देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान. स्त्रियांना समान हक्क दिलेले नाहीत. तसेच शहरात सर्व सुखसोयी असतात. 24 तास वीज उपलब्ध असते. त्याचवेळी ग्रामीण भागात 10-10 तास लोड शेडिंग असते. रेशनिंगचे धान्य सुद्धा पुरेसे व वेळेवर मिळत नाहीत. पिके हाताशी आली की व्यापारी भाव पाडतात. हे सगळे थांबले पाहिजे, तरच सर्वांना समान संधी मिळेल. पुढील निबंधाचा शेवट करताना पुढील मुद्दा आहे स्ववर्तन कसे असावे. मी स्वतःशी प्रामाणिक राहील असा ठाम निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे.
तेव्हा देशाला विघातक असणाऱ्या भ्रष्ट आचरण, फसवणूक, अस्वच्छता, अविवेकी, अत्याचार, हिंसा इत्यादी घटकांना मनात जागा राहत नाही. आपण त्यांच्याकडे आकर्षित होत नाहीत. यातूनच आपण एक जबाबदार नागरिक बनत राहण्याची प्रक्रिया अखंड राहते, जी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्यासाठी शाश्वत आणि गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, असा मुद्द्यांनुसार वैचारिक निबंध प्रकार लिहावा. पण यासाठी आपल्याला वाचन, निरीक्षण आणि चिकित्सक विचार हे वैचारिक मांडणीसाठी आवश्यक आहे, हे लक्षात ठेवावे.